राधे राधे. आत्तापर्यंत बायका वेडेवाकडे व्हिडिओ काढत होत्या, वाटेल तशा रील्स काढत होते, नवऱ्याला पण आपल्याबरोबर नाचवत होते. सगळं अगदी म्हणजे चालू होतं त्यांचं एकदम. आणि कुठेही रस्त्यावर थांबून, कुठे मोठ्या पोस्टच्या बायका असू देत, रस्त्यावर थांबून का ते रील्स काढायचे. परवा तर एक रील काढत होती, तिचं बाळ चालत 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 हायवेवर गेलं, हिला पत्ता नाही. म्हणजे अशा गोष्टी घडत आहेत किंवा स्वतःचा पण जीव धोक्यात घालतात त्या रीलच्या पायी. आणि हे जे चाललेलं आहे ते इतकं आता टोकाला गेलं आहे की त्या दिवशी मी एक जेव्हा रील बघितलं तेव्हा मी अक्षरशः म्हणजे शब्द नाही मला ते बोलायला. ती बाई आपल्या मुलाबरोबर इतके घाणेरडे रील काढत होती. म्हणजे आपण जेव्हा असं बघत असतो तेव्हा त्यात त्या बाईचा रील आला. आणखी मग ती आणि म्हणजे किती बेशरमपणाची हद्द आहे की ती कोणतरी तिचा इंटरव्ह्यू घेत होता, त्याला पण तो म्हणत होता आपको ऐसे रील निकालने में कुछ शर्म नहीं आती. त्यामुळे उसमें क्या है, हमारे यहाँ चलता है, हमको चलता है असं म्हणत होती. आणि तो म्हणजे तो मुलगा पण असा म्हणजे लहान होता हो, 10-12 वर्षाचा मुलगा. आणि त्याच्याबरोबर असे घाणेरडे रील्स काढतात. म्हणजे मातृत्व च्या पेक्षाही हे जे क्रिएट झालेली आहे ही रील्सची, ती बघवत नाही हो त्या दिवशी. आणि मग आता ते बंदच केलं मी नंतर. पण मन मात्र असं झालं की काय चाललं आहे हे. ही आई आहे ना त्या मुलाची, त्या मुलाबरोबर असे रील काढायचे म्हणजे फेमस व्हायचं असतं. आता आजकाल मला असं वाटतं निगेटिव्ह फेम पण तेवढंच म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करतं की काय, असं मला वाटायला लागलं. त्यामुळे मी अगदी म्हणजे सगळ्यांना असं सांगते की असं नका हो करू, इतकं खाली पडू नका. निदान मातृत्वाला तुम्ही सांभाळा, बाकी तुम्ही जे करताय ते चुकच आहे, बरोबर नाहीच आहे. पण इतकं खाली पडू नका, कारण आपण शेवटी एक आई आहोत हे कधी विसरू नका. आणि ह्याचला 2 सेकंदाच्या फेमसाठी, 2-4 लाईकसाठी आणि तुम्ही जेव्हा असलं घाणेरडं वागता तेव्हा खाली ते जे तुम्हाला मेसेजेस येतात ते जरा वाचत जा, म्हणजे कळेल तुम्ही काय योग्य दिशेने जातात की नाही. आणि मला कळत नाही यांचे घरचे काही बोलत नाहीत कसे काय यांना की असं कसं काढता, किंवा नवरा असू दे किंवा सासू सासरे किंवा त्या बाईचे आईवडील काही बोलत नसतील का यांना, कसं काय काढतं. आणि एखादा नाही चालू असतं तिचं ते. त्यामुळे मला अक्षरशः हा टॉपिक सांगावाचा वाटला की या बायकांना आता आवरायची गरज आहे की असं काय झालं ना की त्यांचे चॅनल बंदच करून टाकायचे असं मला वाटतं. जाऊ दे आता, त्याच्यानंतर दुसरा मला विषय पण काढायचा आहे. कारण हे आता शेवटी त्यांना रिक्वेस्ट करायचे की असं काही इतकं खाली पडू नका रे, इतकं खाली पडू नका, बाकी काय म्हणणार. पण आता जे सध्या जे चालू आहे ना, म्हणजे आज हा विषयच मी घेते दुसरा, पण त्याच टाईपचा विषय आहे की हे जे आता डिप्रेशन आहे किंवा एन्झायटी आहे किंवा मेंटल टेन्शन आहे, हे जे किंवा फार पटकन आजकाल सगळ्यांना राग येतो, तरुणांना तर फारच हे झालेलं आहे. तर त्यामुळे आता काय झालं आहे माहिती आहे का, की हे जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये नाही तेव्हा आपण ना भावनिक होतो. आणि मग एखादा साधू, एखादा असाच असतो एक बाबा, पीर असे जे असतात त्यांच्याकडे जातात आणि मग ते आपल्याला आशा देतात हो की तुम्ही हे करा, तुम्ही हा जप करा किंवा हा गंडा लावा किंवा हा अंगारा लावा किंवा काही अंगठी घाला आणि त्या ह्याने तुम्हाला लगेच बरं होईल. आणि आपण इतके म्हणजे त्या ह्याच्यातनं त्या दुःखात असतो किंवा त्या टेन्शनमध्ये असतो की आपला मुलगा ह्या ह्याच्यातनं कधी बाहेर येईल किंवा मुलगी किंवा कोण जे असेल ते किंवा स्वतः. मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवून पटकन 5-10 हजार देऊन ते घेतो. तर मला तर असं वाटतं की हे असं न करता आपल्याला ना मुळात ना आपल्या ज्या मनातलं जे टेन्शन आहे किंवा तो त्रास आहे तो घालवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ना
मी आत्ता तर नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये ना ते 2-4 उपाय आहेत ते नक्की मला सांगायचे तुम्हाला. ते करत आहे बघा, वेगवेगळे उपाय आहेत. मी जसं ब्रह्मांड शक्ती आहे, जसं ॲक्युप्रेशर आहे, तसंच वेगवेगळे उपाय आहेत जे आपण त्यातला एखाद्याला चालतो. जसं की होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, आणखीन ॲलोपॅथिक असे 3 ब्रांचेस आहेत. काहींना ॲलोपॅथिक चालतं, काहींना होमिओपॅथिक चालतं, काहींना आयुर्वेद चालतं. तसंच नैसर्गिक जे उपचार आहेत त्याच्यात पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या आपण करून बघायच्या. त्यातलं एखादं जरी आपल्याला लागू पडलं तरी आपण त्याचा पाठपुरावा करून तेच करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये शांती कशी येईल. कारण तुमच्या मुळापासून जो आजार गेला नाही तर तुम्ही वरनं किती औषधं घ्या किंवा अंगारे धुपारे करा, किती बाबा बिबा लोकांना भेटा, तुमच्या मनाला जर शांती नसेल, आतून जर तुमचं दुःख असेल तर ते ह्या उपायाने कधीच जाणार नाही असं मला नक्की वाटतं. तर मी आता 1-2 उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, ते करून बघा. आणखीन बायांनो, स्वतःला आवरा सावरा. 1-2 लाईकसाठी, 1-2 ह्याच्यासाठी हे असं इतकं खाली नका पडू. ही अगदी मनापासून कळकळीची तुम्हा सगळ्यांना विनंती आहे.